आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात अचानक पडलेल्या गारांच्या पावसामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती, तर काही काळ पडलेल्या गारांच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण आणि विचित्र हवामान निर्माण झाल्याने आणि अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत। याच पार्श्वभूमीवर काल सायंकाळी उशिरा रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। आणि एवढा पडला म्हणजे अरे मोठं एवढा पडतो एक
मागील काही दिवसांपासून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पुढील काही दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या रांजा, राजापूर, रत्नागिरी, गुहागर आदी भागात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. असे असतानाच काल लांजा भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आणि त्याचबरोबर गारांचा पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. कारण आजपर्यंत गारांचा पाऊस विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अधिक ठिकाणी पाहायला मिळत असे, परंतु आता गारांचा पाऊस रत्नागिरी जिल्ह्यातही पडू लागल्याचं दिसून आले आहे. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.